Hello student, good morning. Myself सपना सुभाष यादव आणि आज आपण स्टार्ट करणार आहोत युनिट नंबर 2 लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स. सगळ्यात आधी लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचा सिलेबस बघूया. लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स अँड देअर रिप्रेझेंटेशन्स as their matrices, algebra of linear transformations, rank nullity theorem, and change of basis. So unit 2 स्टार्ट करूया. युनिट 2 लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स, याला आपण मॅपिंग पण म्हणू शकतो. ठीक आहे. आता कोणत्याही फंक्शन्सला लिनियर ट्रान्सफॉर्मेशन व्हायचं असेल तर त्याला आपण खूपदा बघितलं आहे की कोणत्याही फंक्शन सब मॉड्यूल व्हायचं असेल किंवा कोणत्याही फंक्शनला होमोमॉर्फिझम व्हायचं असेल तर त्याला काही कंडिशन्स असतात, काही प्रॉपर्टी असतात ज्या सॅटिस्फाय कराव्या लागतात. आता सेम यात पण आहे की यात कसं आहे की टीला एक लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स होण्याकरिता काही कंडिशन्स सॅटिस्फाय करावं लागतं. बघूया डेफिनेशन्स ऑफ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स. लेट यू अँड व्ही be a vector spaces over the same field f. A functions t is a mapping from u to v is called a linear transformations. If t ला linear transformations केव्हा म्हणू, जेव्हा तो first t into bracket u plus v is equals to t into u plus t into v आणि सेकंड आहे t into alpha u is equals to alpha into tu for all uv belongs to capital E and alpha belongs to f. जेव्हा t या दोन प्रॉपर्ट्या सॅटिस्फाय करणार तेव्हा आपण या टीला लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स असं म्हणूया. ठीक आहे. लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचं अजून एक आहे म्हणजे त्याच जसं आपण या दोन प्रॉपर्ट्या बघितल्या ना की या दोन प्रॉपर्ट्या त्यांनी सॅटिस्फाय केल्या की टी हा लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स बनवू शकतो. तसंच हा एक नोटच आहे पण डेफिनेशन्स पण आहे की टीला लिनियर ट्रान्सफॉर्मेशन बनायचं असेल तर त्याला ही कंडिशन्स पण सॅटिस्फाय करावं लागेल. त्याने ही कंडिशन सॅटिस्फाय केली तरी आपण त्याला म्हणू शकतो की टी हा एक लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स आहे. नोट डेफिनेशन्स. लेट यू अँड व्ही बी अ वेक्टर स्पेसेस ओवर दी सेम फील्ड एफ. अ फंक्शन्स टी इज अ मॅपिंग फ्रॉम यू टू व्ही इज अ लिनियर if and only if. काय आहे? if and only if t into bracket alpha u plus beta v is equals to alpha into tu plus beta into t bracket v for all uv belongs to capital U and alpha beta belongs to capital F. ठीक आहे. आपण बघितलं या दोन्ही डेफिनेशन्स, तशा दोन्ही डेफिनेशन लिनियर ट्रान्सफॉर्मेशनच्याच आहे. तर या लिनियर ट्रान्सफॉर्मेशनच्या डेफिनेशनवरती आपण एक एक्झाम्पल बघूया. हा एक्झाम्पल तसा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट आहे. इफ टी इज अ मॅपिंग फ्रॉम व्ही टू व्ही डिफाईन बाय टी इंटू ब्रॅकेट 2 1 इज इक्वल्स टू 3 4 अँड टी इंटू ब्रॅकेट -3 4 इज इक्वल्स टू 0 5 देन एक्सप्रेस 0 and where 0,1 ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन्स. लिनियर कॉम्बिनेशन्समध्ये काय असतात, आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं होतं की लिनियर कॉम्बिनेशन्समध्ये वेक्टर आणि स्केलरचे प्रोडक्ट म्हणजे त्यांचा कलेक्शन्स असतो की वेक्टर्स पण असतात आणि स्केलर्स पण असतात. सो लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ 2 1 and -3 4 हेन्स फाइंड द इमेज ऑफ 0 1 अंडर टी. ठीक आहे. आधी टी इज अ मॅपिंग फ्रॉम व्ही टू व्ही आणि त्यांनी काय दिलं आहे की टी टू द ब्रॅकेट 2 1 इज इक्वल्स टू काय 3 4 आहे इक्वेशन्स फर्स्ट अँड टी इंटू -3 4 आहे काय 0 5 आहे इक्वेशन्स 2. याला आता आपण लिनियर कॉम्बिनेशन्समध्ये करूया. कन्सिडर 0 1 इज इक्वल्स टू लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ ब्रॅकेट 2 1 and -3 4. That is bracket 0 1 is equals to alpha into bracket 2 1
प्लस बीटा इंटू ब्रॅकेट -3, इक्वेशन्स 3 आपण इक्वेशन्स बनवून घेतला. 2 अल्फा -3 बीटा इज इक्वल्स टू 0, अल्फा -4 बीटा, अल्फा प्लस 4 बीटा इक्वल्स टू 1, इक्वेशन्स 4. आता या इक्वेशन 5ला आपण मल्टिप्लाय केलं 2नी, तर ते काय झालं 2 अल्फा प्लस 8 बीटा इज इक्वल्स टू 6, आणि ही आपली झाली इक्वेशन नंबर 6. इक्वेशन्स 4ला सबस्ट्रॅक्ट केलं इक्वेशन 6ने. ठीक आहे. सो आपल्याला काय मिळालं की बीटा इक्वल्स टू काय आहे 2/11 आहे. बीच व्हॅल्यू 2/11 आली. ही आपण पुट केली इक्वेशन नंबर 5मध्ये. अल्फा प्लस 4 इंटू ब्रॅकेट 2/11 इज इक्वल्स टू 1, अल्फा इज इक्वल्स टू 1 - 8/11. दॅट मीन्स अल्फाची व्हॅल्यू खाली 3/11. पुटिंग अल्फा इज इक्वल्स टू 3/11 अँड बीटा इज इक्वल्स टू 2/11 इन इक्वेशन्स 3. अल्फा आणि बीटाच्या दोन्ही व्हॅल्यू आपण इक्वेशन्स 3मध्ये पुट केल्या. देअरफोर ब्रॅकेट 0,1 इज इक्वल्स टू 3/11 इंटू ब्रॅकेट 2,1 प्लस 2/11 इंटू ब्रॅकेट -3,4 इन इक्वेशन नंबर 7. त्यांनी आपल्याला लिनियर कॉम्बिनेशन्स काढायला लावलं होतं त्या वेक्टर्सचा, त्या फंक्शन्सचा आपण जो इक्वेशन नंबर 7मध्ये काढला. आता आपल्याला काय करायचं आहे, इमेज ऑफ टी ऑफ ब्रॅकेट 0,1. ठीक आहे. नाव वी फाइंड इमेज ऑफ ब्रॅकेट 0,1 दॅट इज टी इंटू ब्रॅकेट 0,1. बाय डेफिनेशन्स ऑफ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स वी गेट. आपण काय केलं टी, ही आपली इक्वेशन्स नंबर 7 आहे. आपल्याला माहिती आहे की टी ब्रॅकेट 2,1 काय दिलं होतं 3,4 दिलं होतं बाय इक्वेशन्स 1 and 2, अँड -3,4 काय दिलं होतं 0,5. ठीक आहे. आपण त्यांना सॉल्व केलं तर आपला आन्सर काय 9/11, 12/11 प्लस 0,10/11. सो 9/11 प्लस 0 अँड 12/11 प्लस 10/11. त्यांचे डिनॉमिनेटर सेम आहे. सो 9/11, 22/11, 22. देअरफोर आपली इमेज काय आली आहे 0,1ची. देअरफोर टी ऑफ ब्रॅकेट 0,1 इज इक्वल्स टू 9/11, 2. आणि हेच आपल्याला काढायचं होतं. आधी आपल्याला लिनियर कॉम्बिनेशन्स दाखवायचं होतं टी ऑफ 0,1चं, आणि नंतर त्याची व्हॅल्यू काढायची, इमेज ऑफ 0,1चं व्हॅल्यू काढायची होती. आता बघूया अजून एक एक्झाम्पल, लिनियर मॅपिंगच्या वरच बेस्ड आहे तो पण. फाइंड whether a linear mapping T is a mapping from V2 to V2 defined by T into bracket 1 0 is equals to 1 2, comma T into bracket 2 1 is equals to 3 4, and T of bracket 3 1 is equals to 2 5 exist. त्यांनी काय नाही की हा लिनियर मॅपर या पॉईंटमध्ये या इमेजमध्ये एक्झिस्ट होते की नाही होते हे बघायचं होतं. जे जे गिवन आहे ते आधी आपण कन्सिडर करून घेतलं. Let us suppose that T is a mapping from V to V2 be a linear map. 3,1 is equals to bracket 1,0 plus bracket 2,0. By definitions of linear transformations, T into bracket 3,1 is equals to T into bracket 1,0 plus T into bracket 2,1. आपल्याला माहिती आहे की T into bracket 1 0ची व्हॅल्यू किती आहे 1,2 आहे, आणि T इंटू ब्रॅकेट 2,1ची व्हॅल्यू किती आहे 3 4 आहे. आपण ॲडिशन केलं 1 + 3 4 आणि 2 + 4 6, म्हणजे T इंटू 3,1ची व्हॅल्यू किती आली 4,6. ठीक आहे. विच इज कॉन्ट्राडिक्शन्स टू द डेफिनेशन्स. दॅट मीन्स त्यांनी आपल्याला काय दिलं आहे, आपण 3,1 कन्सिडर केला होता. ठीक आहे. त्यांनी आपल्याला टी इंटू ब्रॅकेट 3,1ची व्हॅल्यू काय दिली आहे 2,5, पण आपली व्हॅल्यू काय आली आहे टी इंटू ब्रॅकेट 3,1 इज इक्वल्स टू 4,6, विच इज कॉन्ट्राडिक्शन्स टू द डेफिनेशन्स ऑफ टी इंटू ब्रॅकेट 3,1 इज इक्वल्स टू 2,5. आवर अझम्पशन्स टी इज अ लिनियर इज रॉंग, हेन्स टी इज नॉट अ लिनियर. त्यांनी आपल्याला फाइंड काय करायला लावलं की हे जे दिलेलं आहे
हे जे पॉईंट्स दिलेले आहे, हे जे मॅपिंग्स दिलेले आहे, त्या लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स आहे की नाही आहे. आपण एक पॉईंट कन्सिडर करून घेतला, पण तो लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स निघाला का? नाही. हेन्स टी इज नॉट अ लिनियर. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. Let T is a mapping from V to V4. Be a linear map defined by T into bracket 1 1 is equals to bracket 0 comma 1 comma 0 comma 0 comma T is a bracket of 1 minus 1 is equals to 1 0 0 0 where curly bracket bracket 1 comma 1 comma 1 minus 1 is the basis of V2. Find T comma XY. जी गिवन आहे ते आधी लिहून घेऊया. टी इज अ मॅपिंग फ्रॉम V टू V4. बी अ लिनियर मॅप डिफाईन बाय दोन इमेजेस जे दिलेले आहे ते एकाला इक्वेशन्स 1 म्हणूया, एकाला इक्वेशन्स 2 म्हणूया. इक्वेशन्स 2 नाही म्हटलं तरी चालेल, याला आपण इक्वेशन 1 म्हणू. या दोघांना आपण इक्वेशन फर्स्ट नाव देऊ. ठीक आहे. Let xy belongs to V2. xy is equals to alpha into 1 1 plus beta into 1 minus 1. याला इक्वेशन्स 2 देऊया. अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू एक्स, अल्फा मायनस बीटा इज इक्वल्स टू वाय. इक्वेशन्स 3 आणि इक्वेशन्स 4. आपण इक्वेशन 3 प्लस इक्वेशन्स 4 केलं, त्यामुळे आपल्याला अल्फा इज इक्वल्स टू एक्स प्लस वाय अपॉन 2 मिळालं. आणि इक्वेशन 3 मायनस इक्वेशन्स 4 केल्याने आपल्याला बीटा इज इक्वल्स टू एक्स मायनस वाय अपॉन 2 मिळाला. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण इक्वेशन्स 2मध्ये पुट केल्या. ठीक आहे. बाय डेफिनेशन्स ऑफ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स आपल्याला माहीत आहे की 1 1 कोणाची व्हॅल्यू आहे. आपण डेफिनेशन्स ऑफ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स केलं, त्यामुळे टी इंटू एक्स कॉमा वाय इज इक्वल्स टू एक्स प्लस वाय अपॉन टी इंटू टी 1 1 प्लस एक्स मायनस वाय अपॉन 2 इंटू टी 1 मायनस 1. एक्स प्लस वाय अपॉन 2 0 1 0 0 प्लस एक्स मायनस वाय अपॉन 2 1 0 0 बाय इक्वेशन्स 1. कारण आपल्याला माहिती होतं की टी ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे आणि टी ऑफ 1 मायनस 1ची व्हॅल्यू किती आहे. तर आपण पुट केला, त्यांना मल्टिप्लाय केलं, त्यामुळे आपला टी ब्रॅकेट एक्स कॉमा वाय इक्वल्स टू काय म्हणा 0 प्लस एक्स मायनस वाय अपॉन 2 प्लस एक्स प्लस वाय अपॉन 2 प्लस 0 0 0. दॅट मीन्स टी ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल्स टू एक्स मायनस वाय अपॉन 2 एक्स प्लस वाय अपॉन 2 कॉमा 0 प्लस 0. आणि हेच आपल्याला फाईंड करायचं होतं. यानंतर अजून एक एक्झाम्पल बघूया. फाइंड द वेदर लिनियर मॅप टी इज अ मॅपिंग फ्रॉम V टू V डिफाईन्ड बाय टी ब्रॅकेट 0 कॉमा 1 इज इक्वल्स टू 3 4 कॉमा टी इंटू 3 1 इज इक्वल्स टू 2 2 अँड टी इंटू 3 2 इज इक्वल्स टू 5 1 एक्झिस्ट. लेट टी इज अ मॅपिंग फ्रॉम V टू V टू डिफाईन्ड बाय जे गिवन होतं त्याआधी आपण कन्सिडर करून घेतलं. लेट अस सपोज दॅट T is a mapping from V2 to V2. Be a linear map. Consider 3 2 is equals to 3 2 काय आहे, हा लिनियर कॉम्बिनेशन्स आहे या दोघांचा, म्हणून तो असा लिहिला. बाय डेफिनेशन्स ऑफ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स वी से दॅट टी इंटू 3 2 इज इक्वल्स टू टी इंटू 0 1 प्लस टी इंटू 3 1. आपल्याला माहिती आहे की टी इंटू 0 1ची व्हॅल्यू किती आहे 3 4 आहे आणि टी इंटू 3 1ची व्हॅल्यू किती आहे 2 2 आहे. 3 प्लस 2 5 4 प्लस 2 6. हे झाली आपली टी इंटू 3 2 इज इक्वल्स टू 5 अपॉन 6. पण त्यांनी काय म्हटलं आहे की टी इंटू ब्रॅकेट 3 2ची व्हॅल्यू किती आहे 5 1 आहे. हे तर कॉन्ट्राडिक्शन झालं, विच इज कॉन्ट्राडिक्शन्स टू द डेफिनेशन्स ऑफ टी इंटू 3 2 इज इक्वल्स टू 5 1. हेन्स अवर अझम्पशन्स टी इज अ लिनियर इज रॉंग. हेन्स टी इज अ नॉट लिनियर. नेक्स्ट example number 5. Let a mapping T is a mapping from V2 to V2 defined by T bracket x comma y is equals to x dash comma y dash, where x dash equals to x into cos theta minus y sin theta and y dash equals to x sin theta minus y cos theta. Show that T is a linear map. ठीक आहे. जे गिवन दिलं होतं ते आपण कन्सिडर करून इक्वेशन्स फर्स्ट आणि इक्वेशन्स 2 देऊन दिलं आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की टी काय एक लिनियर मॅप आहे. टी एक लिनियर मॅप आहे तर त्याला 2 कंडिशन सॅटिस्फाय करावं लागेल.
To prove T is a linear map, that is to prove T bracket u plus v is equals to T into u plus T into v. आणि सेकंड आहे T into alpha u is equals to alpha into Tu for all uv belongs to v2 and alpha belongs to f. uv belongs to v2. U is equals to x1 y1 and v is equals to x2 y2. Therefore T of u is equals to T into x1 y1, x1 dash and some y1 dash. x1 into cos theta minus y1 into sin theta, x1 sin theta minus y1 cos theta. इक्वेशन्स 3. सिमिलरली घेतलं आहे. आधी आपण टी ऑफ यू घेतलं आहे, आता आपण टी ऑफ व्ही घेऊ. टी ऑफ व्ही इज इक्वल्स टू टी इंटू x2 वाय टू, दॅट मीन्स x2 डॅश y2 डॅश. x2 डॅशच्या आणि y2 डॅशच्या व्हॅल्यू मिळून घेतल्या. इक्वेशन्स 4. ठीक आहे, हे झालं टी ऑफ यू आणि टी ऑफ व्ही. आता आपण शो करूया टी ऑफ यू प्लस व्ही इज इक्वल्स टू टी ऑफ यू प्लस टी ऑफ व्ही. टी ऑफ यू प्लस व्ही इज इक्वल्स टू टी ऑफ यू प्लस टी ऑफ व्ही. कन्सिडर यू प्लस व्ही इज इक्वल्स टू x1 y1 प्लस x2 y2. हे काय आहे, यू प्लस व्हीची व्हॅल्यू आहे. दॅट मीन्स यू प्लस व्ही इज इक्वल्स टू x1 प्लस x2 y1 plus y2. By definitions of linear transform, T into bracket u plus v is equals to T into x1 plus x2. u plus v is equals to x1 plus x2 y1 plus y2. By definitions of linear transform, we say that T into bracket u plus v is equals to T into x1 plus x2 आणि y1 plus y2. आता हे काय x1 T इंटू x1 प्लस x2 काय आहे, x1 प्लस x2 ब्रॅकेट डॅश आणि y1 प्लस y2 ब्रॅकेट डॅश. x1 प्लस x2 कॉस थिटा, y1 प्लस y2 साइन थिटा, x1 प्लस x2 साइन थिटा मायनस y1 प्लस y2 कॉस थिटा. आपण x1 आणि x2च्या व्हॅल्यू सगळ्या इथे पुट करून दिल्या. त्यामुळे आपल्याला काय मिळालं आहे, x1 इंटू कॉस थिटा मायनस y इंटू साइन थिटा x1 इंटू साइन थीटा माइनस y1 इंटू कॉस थीटा प्लस ब्रॅकेट x2 इंटू कॉस थीटा माइनस y2 इंटू साइन थीटा x2 इंटू साइन थीटा माइनस y2 इंटू कॉस थीटा. आणि आपल्याला माहिती आहे की ही व्हॅल्यू कशी आहे, ही आहे टी ऑफ यूची आणि ही कशाची आहे, टी ऑफ व्हीची. बाय इक्वेशन्स 3 and 4 वी से दॅट टी इंटू ब्रॅकेट यू प्लस व्ही इज इक्वल्स टू टी इंटू यू प्लस टी इंटू व्ही. आता आपण बघूया सेकंड. कन्सिडर अल्फा यूची व्हॅल्यू काय x1 y आहे ना, अल्फा मल्टिप्लाय केला. बाय डेफिनेशन्स ऑफ लिनियर ट्रान्सफॉर्म वी से दॅट टी इंटू अल्फा यू इज इक्वल्स टू टी इंटू अल्फा x1 अँड अल्फा y1. अल्फा x1 मीन्स अल्फा x1 डॅश आणि अल्फा y1 म्हणजे अल्फा y1 डॅश. बाय इक्वेशन्स 1 यांच्या व्हॅल्यू पुटअप केल्या. त्यामुळे काय, अल्फा इंटू ब्रॅकेट x1 कॉस थिटा मायनस y1 इंटू साइन थिटा अल्फा इंटू x1 साइन थिटा मायनस y1 कॉस थिटा. टी इंटू अल्फा यू इज इक्वल्स टू अल्फा इंटू ब्रॅकेट x1 कॉस थिटा मायनस y1 साइन थिटा x1 साइन थिटा मायनस y1 कॉस थिटा इज इक्वल्स टू अल्फा इंटू टी यू. बाय इक्वेशन्स 3 देयरफॉर टी इंटू अल्फा यू इज इक्वल्स टू अल्फा इंटू टी यू. Thus by equations 1 and we say that T is a linear map. Next example, find a linear transformations T from V to V such that T into 1 0 is equals to 1 1 T into 0 1 is equals to minus 1 2. Prove that T maps the square with vertices 0 0 1 0 1 1 and 0 1 into a पॅरलोग्राम. आता जे गिवन होतं ते आपण आधी कन्सिडर करूया. टी इज अ मॅपिंग फ्रॉम व्ही टू व्ही इज अ लिनियर सच दॅट टी इंटू 1 0 इज इक्वल्स टू 1 1 टी इंटू 0 1 इज इक्वल्स टू मायनस 1/2. वी हॅव टू फाइंड आउट टी इंटू ब्रॅकेट x y. कन्सिडर x y बिलॉंग्स टू काय, v2 आहे. देअरफॉर x y इज इक्वल्स टू x इंटू ब्रॅकेट 1 0 प्लस y 0 1. By definitions of linear transform, we say that t into x y is equals to x into t 1 0 plus y into t 0 1 by equations first, and we know that
t into 1 0 is equals to 1 1. So x into 1 1 and t into 0 1 is equals to minus 1 upon 2. So y into minus 1 upon 2. T into x comma y is equals to x minus y comma x plus 2y. It's equations 2. This gives the formula for t. Let OABC be a square of in xy plane with vertices 0 equals to 0 comma 0, a equals to 1 comma 0, b equals to 1 1 and c equals to 0 1. हे वर्टायसेस दिलेले होते आपल्याला स्क्वेअरचे. बाय इक्वेशन 2चा यूज करून आपण काय टी इंटू 0 0 काय आलं आहे 0 0 आलं आहे. टी इंटू 1 0 काय आली आहे 1 कॉमा 1 आली आहे. टी इंटू 1 कॉमा 1 काय आली आहे 0 3 आलेली आहे. आणि टी इंटू 0 1 काय आली आहे -1 कॉमा 2 आलेली आहे. हा आपली अशी डायग्राम झाली आहे स्क्वेअरची सगळे वर्टायसेस मिळून. लेट 0 डॅश इक्वल्स टू 0 कॉमा 0, ए डॅश इक्वल्स टू 1 कॉमा 1, बी डॅश इक्वल्स टू 0 कॉमा 3 अँड सी डॅश इक्वल्स टू -1 कॉमा 2. लाईक दॅट, लाईक दिस. ठीक आहे. आता बघूया नेक्स्ट. आपण व्हॅल्यू बघितला. नाव वी कन्सिडर ओ डॅश, ए डॅश, बी डॅश, सी डॅश इज अ पॅरलोग्राम. ठीक आहे. आपण बघितले की ते पॉईंट कसे होते स्क्वेअरचे होते. आता आपण बघूया की ओ डॅश, ए डॅश, बी डॅश, सी डॅश काय आहे एक पॅरलोग्राम आहे. कन्सिडर स्लोप ऑफ ओ डॅश अँड ए डॅश इज इक्वल्स टू डिफरन्स इन वाय कोऑर्डिनेट्स अँड डिफरन्स इन एक्स कोऑर्डिनेट्स. वाय कोऑर्डिनेट्स किती होते 1 आणि 0. सो 1 मायनस 0. एक्स कोऑर्डिनेट किती होते 1 आणि 0. सो 1 मायनस. तर स्लोप ऑफ ओ डॅश आणि ए डॅश किती आलेला आहे 1. स्लोप ऑफ बी डॅश अँड सी डॅश किती आला आहे तो पण आलेला आहे 1. सेम स्लोप ऑफ ए डॅश अँड बी डॅश किती आला आहे -2. स्लोप ऑफ ओ डॅश सी डॅश किती आला आहे -2. आपल्याला माहिती आहे की कोणताही पॅरलोग्राम असला तर त्याच्या चारी साईड्समधले 2 साईड इक्वल असतात आणि 2 साईड इक्वल असतात. मीन्स के अपोजिटवाला दोन्ही साईड ते इक्वल असतात. दॅट मीन्स ह्या दोन्ही साईड इक्वल आहे आणि या दोन्ही साईड इक्वल आहे. तर आपण म्हणू शकतो की तो एक पॅरलोग्राम आहे. म्हणजे स्लोप ऑफ ओ डॅश ए डॅश इज इक्वल्स टू स्लोप ऑफ बी डॅश सी डॅश अँड स्लोप ऑफ ए डॅश बी डॅश इज इक्वल्स टू स्लोप ऑफ ओ डॅश सी डॅश. म्हणजे त्याच्या या 2 साईड सेम आहे आणि या 2 साईड सेम आहे. देअरफॉर ओ डॅश, ए डॅश, बी डॅश, सी डॅश इज अ पॅरलोग्राम. या एक्झाम्पल नंतर एक थेरम बघूया. लेट यू अँड व्ही बी अ वेक्टर स्पेस ओवर फील्ड एफ अँड टी इज अ मॅपिंग फ्रॉम यू टू व्ही बी अ लिनियर मॅप. देन प्रूव्ह दॅट फर्स्ट टी ऑफ 0 इक्वल्स टू 0, सेकंड टी ऑफ ब्रॅकेट मायनस यू इज इक्वल्स टू मायनस टी इंटू यू फॉर ऑल यू बिलॉंग्स टू कॅपिटल यू. प्रूफ. लेट t is a mapping from u to v be a linear map. First, to prove t of 0 equals to 0, consider t of 0 equals to t of 0 into u for all u belongs to u. आता या प्रॉपर्टीमुळे आपण 0ला बाहेर आणि टी ऑफ यू लिहू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की टी ऑफ यू काय आहे हे व्ही आहे. सो 0 इंटू व्ही इट्स ऑलवेज 0. सो टी ऑफ 0 इक्वल्स टू 0. सेकंड, टी ऑफ ब्रॅकेट मायनस यू इज इक्वल्स टू मायनस टी इंटू ब्रॅकेट यू. कन्सिडर करूया टी इंटू मायनस यू. दॅट मीन्स टी इंटू ब्रॅकेट -1 इंटू यू. हा एक अल्फा स्केलर आहे. सो स्केलरला बाहेर काढूया. या प्रॉपर्टीने बाय टी इज अ लिनियर आणि मायनस टी इंटू यू. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की टी इंटू मायनस यू इज इक्वल्स टू मायनस टी इंटू यू. हेन्स प्रूव्ह. So thank you.